पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या गुप्तांगास पितळाचे कुलूप लावले। यानंतर महिलेला याचा त्रास होत असल्याने तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे। काय आहे संपूर्ण घटना चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला सुरुवात करूयात। पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असायचा। यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला पितळी कुलूप लावलं। त्यामुळे पीडित महिलेला तीव्र वेदना होऊ लागल्या। यासाठी तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं, पण मात्र पीडित महिलेच्या गुप्तांगावर लावलेली पितळी कुलूपाची चावी नसल्याने डॉक्टरांना काढता येत नव्हतं। त्यामुळे अतिवेदनेने पीडित महिला वेदनेने विवळत होती। महिलेला दवाखान्यात दाखल केल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे। यानंतर पोलिसांनाही या घटनेबाबत कळवण्यात आलं। ही घटना 11 मे रोजी घटना घडली आहे। त्या दिवशी महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र 2 दिवस पीडित महिलेच्या गुप्तांगावर कुलूप तशा स्थितीत लावलेलं होतं, कारण त्या कुलूपाची चावी सापडत नव्हती आणि जखम सुजल्याने ते कुलूप काढणे अशक्य होतं। डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र जखम आणखी चिघळण्याच्या भीतीने सर्जरी करणे देखील शक्य नसल्याने शेवटी जखमेवरील सूज उतरल्यानंतर कुलूपाच्या दोन्ही कड्या कापून ते कुलूप काढण्यात आलं। या प्रकरणातील आरोपी पतीला पोलिसांनी अटक केलं आहे। पोलिसांनी गंभीर दखल घेत संबंधित पतीविरुद्ध भादवी 326, 506 आणि 323 नुसार गुन्हे दाखल केले असून त्याला अटक केली आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।